नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कधीतरी असंच सहज गोड खावंसं वाटतं, तेव्हा कुठलाही मोठा घाट न घालता रिच आणि क्रीमी अशी ही ओल्या नारळाची खीर करून बघा. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. ही खीर बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक ओला नारळ घेतला आहे. याचा मागचा ब्राऊन कलरचा भाग काढून हा मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे. ओला नारळ खून किंवा किसून घेतला तरीही चालेल. त्यानंतर 4 ते 5 चमचे साखर घेतली आहे. थोड्याशा दुधामध्ये केशरच्या काड्या टाकून घेतल्या आहेत. ड्रायफ्रूट्समध्ये बदामचे काप, थोडंसं वेलची पावडर आणि यामध्ये साजूक तूप घेतलं आहे. खीर बनवण्यासाठी आपण वळूयात गॅसकडे. मी गॅसवर एक पॅन तापत ठेवला आहे. यामध्ये सुरुवातीला थोडंसं साजूक तूप टाकून घ्यायचं. तूप पूर्णपणे वितळून गरम झालं की यामध्ये ओल्या नारळाचा किस टाकून घ्यायचा. हा तुपामध्ये 2 ते 3 मिनटं चांगला परतून घ्यायचा. हलकासा कलर चेंज होईपर्यंत हा मीडियम गॅसवर परतून घ्यायचा. हे बघा, या किसाचा हलकासा कलर चेंज झालाय. आता यामध्ये दूध टाकून घ्यायचं. ज्या वाटीने नारळाचा किस मोजून घेतला सेम त्याच वाटीने 3 वाट्या यामध्ये दूध टाकून घ्यायचं. मी 3 वाट्या दूध यामध्ये टाकून घेतले. व्यवस्थित मिक्स करून आता यामध्ये साखर टाकून घ्यायची. साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. त्यानंतर लगेच वेलची पूड आणि केशर टाकलेलं दूध यामध्ये ॲड करून घ्यायचं. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण याने खूप छान टेस्ट येते खीरीला. आता एकदम स्लो गॅसवर ही खीर 8 ते 10 मिनिटे चांगली शिजू द्यायची. त्यानंतर यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे. ड्रायफ्रूट टाकल्यानंतर परत ही चांगली 2 मिनिटे चांगली शिजू द्यायची. ही खीर थंड झाल्यावर जास्त छान लागते. हे बघा, ही खीर तयार झाली. ही थंड झाल्यावर मस्त अशी दाटसर रबडीसारखी तयार होते. ही आता काढून घेऊयात. ही खीर चवीला तर भन्नाट लागतेच, शिवाय करायलाही अगदी सोपी आहे. कमीत कमी साहित्य आणि कमी वेळात तयार होते. अतिशय सोपी पण भन्नाट चवीची ही खीर तुम्ही उपवासाला सुद्धा करू शकता, कारण कमी मेहनत घेता ही खीर तयार होते. तेव्हा जरा वेगळ्या प्रकारची ही खीर एकदा नक्की ट्राय करून बघा. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.